हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे वाटाणा पुरी. अगदी छान होते बरं का. चला तर झटपट आता बाजारमध्ये सुद्धा वाटाणा आलेले आहेत. तर मी 1 कप वाटाणे मस्त असे धुवून घेतलेले आहेत. आता ते मस्त असे शिजवून घ्यायचे. आता ही शिजेपर्यंत आपण इथं पिठाचं मिक्सचर तयार करून घेऊया. 1 कप मैदा आणि त्यामध्ये घालायचा मीठ, ओवा, त्यानंतर घालायचं आहे यामध्ये थोडंसं तूप. अगदी कडवून घालायचं, गरम तूप थोडंसं, आणि मस्त असं मिक्स करायचं. आता यामध्ये घालायचे आहेत सर्व प्रकारचे स्पायसेस, म्हणजेच लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, जिरं, हळद. यानंतर यामध्ये घालायची ही कसुरी मेथी आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतल्यानंतर इथं आता आपले छान असे वाटाणे शिजलेले आहेत. हे बघा, अगदी मस्त असे. चला तर आता हे मिक्सरला छान असे कुटून घ्यायचे. आता हे आपण या मसाल्यांमध्ये आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि की थोडं थोडं पाणी घालून यामध्ये मस्त असं यावरती तूप लावायचं आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. चला तर आता हे 10 मिनिटांसाठी असंच ठेवूयात. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला सर्व माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स येतील. आणि हो, ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका. घ्यायचा आपला गोळा व्यवस्थित असा छान असा लाटून. आता पुरी लाटताना एक ध्यानात ठेवायचं, कायम एका साईडनेच लाटायची पुरी. मस्त अशी तयार होते. हे बघा, अगदी छान अशी. चला तर झटपट गरम गरम तेलामध्ये पुऱ्या तळून घेऊयात. मग कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि खात राहा. माझ्या रेसिपीज पाहायला विसरू नका बरं का. बाय.